नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। 18 तारखेला पक्ष पंधरवडा सुरू होत आहे। पिठापूर हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथात श्राद्ध, पिंडदान, तर्पण याला महत्त्व आहे। अनेक ठिकाणी महत्त्व सांगितलेलं आहे। प्रतिवर्षाप्रमाणे आपण पिठापूरला यावर्षी सुद्धा या 15 दिवसामध्ये जास्तीत जास्त भाविकांच्या पूर्वजांचं श्राद्ध, पिंडदान, तर्पण गुरुजींकडे करून घेणार आहोत। थोडा उशीर झाला हा व्हिडिओ भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, कारण वेळेचं नियोजन, गुरुजींची संमती, गुरुजी मिळणं, कारण पिठापूरला फार गर्दी असते या 15 दिवस आणि सर्व पितृ अमावस्येला तर जवळजवळ 1 लाख लोक येतात। मी अनेक वेळा ते फोटो टाकलेले आहेतच, यावर्षी सुद्धा ते फोटो पाठवणारच आहे। तर हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा की पूर्वजांचा जो आपल्याला विधी करायचा आहे तो आपण पिठापूरला श्रीपाद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करणार आहोत। खर्च काही नाही, खर्चाची काळजी करू नका, कारण तुमचा आनंद हाच आपला चांगला कार्याचा ठसा आहे। तुम्ही फक्त तुमच्या पूर्वजांची नावं, गोत्र कळवा, कारण पत्राने यायला उशीर होईल। त्याच्याऐवजी या व्हॉट्सअपला वर तुमचं नाव, पूर्ण पत्ता, गोत्र आणि पूर्वजांची नावं जेवढी देता येईल तेवढी द्या। ती गुरुजींकडे पाठवून आपण त्यांच्याकडून हे कार्य करून घेऊ। त्या तिथीला करता येणं शक्य होतं, पण थोडा व्हिडिओला उशीर झाला, क्षमस्व। पुढील वर्षी याच्यात सुधारणा होईल। आणि सर्व पितृ अमावस्येला तर आपण 2 ते 3 गुरुजी मी विनंती करून त्यांना तयार केलेला आहे। त्या दिवशी जास्त प्रमाण करण्याचा प्रयत्न आहे, पण गुरुजी म्हटले वेळ कमी असतो, तर साधारण 60 ते 80पर्यंत पूर्वजांची नावं त्यांच्याकडे देता येईल। त्या दिवशी तर्पण करण्यात येईल आणि पिठापूरच्या कुक्कुटेश्वर मंदिरामध्ये हा विधी होईल। ज्यांना पाठवायचे आहेत त्यांनी अन्नदान, शिदा आणि ब्राह्मण दक्षिणा इच्छेने पाठवू शकता। नाही पाठवले तर आपण करणार आहोत। मागच्या वर्षी काहींनी पाठवलं तर तो भाग चांगला झाला। यावर्षी सगळ्यांना पत्र पाठवायला थोडा उशीर झाला आहे, म्हणून हा व्हिडिओच तयार केलेला आहे। आपण सहभागी व्हा आणि याचं महत्त्व आपण आता वृत्तपत्रातून 15 दिवस वाचताल। अनेकांनी या श्राद्धाबद्दल सगळं सांगितलेलं आहे, पूर्वजांच्या विधीबद्दल सांगितलेलं आहे, या 15 दिवसाचं महत्त्व आणि सर्व पितृ अमावस्येचं महत्त्व सांगितलेलं आहे। असे छोटे मोठे विधी करायला पाहिजे। यामुळं फायदा होतो असा नाही किंवा असं नाही, परंतु आपलं समाधान महत्त्वाचं आहे। संकट येतात, संकट जातात, काही घाबरून जाऊ नका, परंतु असे विधी केल्यानंतर थोडं समाधान मिळतं। आणि या विधीसाठी तर लाखो रुपये खर्च नाही। पिठापूरला आल्यानंतर काय करायचं हे मी स्वतंत्ररित्या सांगेलच नंतर, परंतु ज्यांना या कार्यात सहभागी व्हायचं आहे, जे आत्तापर्यंत सहभागी झालेले आहेत, त्यांनी नाव, पत्ता, गोत्र याची माहिती याच व्हॉट्सअपला, म्हणजेच माझ्या 94 22 45 90 87 या व्हॉट्सअपला जर पाठवलं तर ते मी गुरुजींपर्यंत पोचवल आणि गुरुजींकडून हा विधी करून तुमच्या कुटुंबाला सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य आणि सर्व समस्येतून सुटावं अशी प्रार्थना करायला सांगेल। पण तुम्ही तुमच्या मनातली भीती काढून टाका। पूर्वज कधीही आपल्याला त्रास देत नाहीत, ते आपल्यावर प्रेमच करतात, पण मनातली भीती जावी आणि तुम्हाला समाधान मिळावं म्हणून हा एक छोटा प्रयत्न आहे। आपण या प्रयत्नाला सहकार्य करावं, सहभागी व्हावं एवढी प्रार्थना करतो। नमस्कार।